रोज घरात असं नवीन काहीतरी बनवलं की मुलं आणि बाकीचे सगळं आवडीनं खातात. मीही पहिल्यांदाच 2 प्रकारचे लच्छे पराठे बनवले होते, तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहिले तर मी चपातीचं पीठ मळून घेतलं होतं आणि त्याचा गोळा करून छोटी चपाती लाटून घेतली होती. चपाती लाटून झाल्यानंतर त्यावरती 1 चमचा तूप सगळीकडे पसरून घेतले होते आणि त्यावरती मी शेंगदाण्याची चटणी पसरून घेतली होती. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे तळून घेतले होते. त्याच कढईमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर भाजून घेतले होते आणि नंतर त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि लसूण, जिरे घालून चांगलं बारीक करून घेतलं होतं. अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली होती आणि ती चटणी यामध्ये घातली आहे आणि अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या चटणीचा पराठा लाटून घेतला होता. पराठा जमेल तितका पातळ लाटून घ्यायचा आहे, म्हणजे तो चांगला भाजतो. पराठा सगळीकडून छान पातळ लाटून घेतल्यानंतर दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप सोडून सगळीकडे पसरून घेऊन मग त्यामध्ये पराठा घातला होता. पराठा दोन्ही बाजूने भरपूर असं तूप लावून खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं मुलांना त्या निमित्ताने थोडं पौष्टिक पोटात जातं आणि जास्त तूप लावल्यामुळे तो खमंग आणि खुसखुशीतही होतो. अशा पद्धतीने पराठा केला तर सगळ्यांना खूप जास्त आवडतो आणि सगळे आवडीनेही खातात. हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायला देऊ शकता. एकाच वेळी मी 2 प्रकारचे पराठे बनवले होते. त्यानंतर मी दुसऱ्या पराठ्यासाठी अशाच पद्धतीने 1 चपाती लाटून घेतली होती आणि वरून 1 चमचा तूप लावून सगळीकडे पसरून घेतलं होतं. दुसरीकडे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता आणि त्यामध्ये ही चटणी ॲड करून चांगलं मिक्स करून घेतलं होतं. नंतर हे मिक्स केलेले कांदा या चपातीवरती सगळीकडे पसरून घेतला होता. सगळीकडे जमेल तितका जास्त पसरून घ्यायचा आहे. नंतर गोळा करून त्याला मधून अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे आणि त्याचा नंतर परत गोळा करून त्याला वरून पीठ लावून जमेल तितका पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना कांदा बाहेर येतो, त्यामुळे थोड्या हलक्या हातानेच हा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने लाटला की तो चांगला पातळ बनतो. त्या दोन्ही बाजूने चांगले तूप लावून भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे 2 पराठे बनवले होते, तेही शेंगदाण्याची चटणी वापरून आणि सगळ्यांना खूप जास्त आवडले होते. तुम्हीही अशा पद्धतीने 2 प्रकारचे पराठे बनवून बघा आणि खाऊन बघा. कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू अशाच एका चविष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.